हॅलो फ्रेंड, मी आहे माधुरी चव्हाण आणि तुम्ही बघत आहे मधूस किचन रेसिपी। तर आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे मँगो चटणी, एकदम इझी। चला स्टार्ट करूया। सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे मँगो, कांदे, मिरची, लसूण। चला आपण एक पॅन ठेवून घेऊ, गॅस ऑन करून घेऊ। आपण सरसोचं तेल टाकून घेऊ, त्याला छान गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात लसूण टाकू। लसूण थोडं जास्त घ्या, त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येस तोपर्यंत आपण भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे। आपण आता काढून घेऊ। आपले छान लसूण तयार झाले आहे। आता आपण कांदे तळून घेऊ। कांदे पण आपण गोल्डन होईस तोपर्यंत छान भाजून घेऊ। मी सर्व सरसोच्या तेलमध्ये करते। तुम्ही सरसोचं तेल नसेल तर नॉर्मल तेल पण घेऊ शकतात। आता यांना छान गोल्डन कलर येस तोपर्यंत आपण भाजायचे आहेत, छान फ्राय करायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता आता छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। त्यानंतर आपण आता मिरच्या टाकून घेऊ, लाल मिरच्या। त्यांना पण छान खरपूस भाजून घेऊ। भाजून झाले आहेत। चला आता काढून घेऊ। मी काढून घेतलेले आहे। आता आपण मँगो जे घेतलेले त्यांना फ्राय करू। तुम्ही मँगो पण घेऊ शकतात, कैरी पण घेऊ शकतात। हा माझा कैरी आहे, पण थोडी मँगो पिकलेला आहे। आता छान गोल्डन कलर येस तो पण आपल्याला भाजायचा आहे, छान सॉफ्ट होऊन जायला पाहिजे। तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे। थोडं अजून बाकी आहे। आपण अजून 5 मिनटं त्याला छान कमी गॅसवर वाफू देऊ। आता छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता माझा चम्मच जातोय आतमध्ये, म्हणजेच हा छान झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ, काढून घेऊ मँगो। आता आपण लसूण छानपैकी लसूण घेऊन त्यांना क्रश करून घेऊ मॅशरच्या मदतीने। तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही हातानेही करू शकतात किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतात। चला आता आपण मिरची टाकून घेऊ। आपले झालेले छान मिरचीला पण आपल्याला एकदम बारीक छान फाईन करायचं आहे। तुम्ही खलबत्त्यात सुद्धा करू शकतात छान। तुम्ही बघू शकतात मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे त्याच्यामध्येच मॅशरच्या मदतीने। आता आपण ऑनियन टाकून घेऊ, जे आपण आता कांदे केलेले होते ब्राऊन कलरचे ते टाकून घेऊ। ते सुद्धा आपण मॅशरच्या मदतीने छान एकत्र करून घेऊ। फ्रेंड्स, ही चटणी खरंच खूप छान लागते। तुम्ही एकदा तरी ट्राय नक्की करा, खूप छान टेस्ट येतो। तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात, भातासोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत। आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता सगळं एकत्र छान आपलं झालेलं आहे। आपण आता मँगो टाकून घेऊ। बघा आपला मँगो किती छान झालेला आहे, शिजला आहे छान। सगळं आपण काढून घेऊ ते आणि यांना पण एकत्र करून घेऊ, छान एक जीव करून घेऊ। तुम्ही मुलाच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात, पुरीसोबत, पराठ्यांसोबत। खूप छान लागते। एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्ही। खूप टेस्टी चटणी आहे आणि खूप इझी पण आहे। तुम्ही एकाच पॅनमध्ये सगळं भाजून लगेच मिक्सर ग्राइंडमध्ये पण केला तरी, खलबत्त्यात जरी केला
तरी ती 5 ते 10 मिनटात बनून जाते चटणी, इतकी इझी आहे. बघा आपल्याला चटणी आपण छान वाटून घेतली आहे. किती छान, किती टँगी दिसते चटणी. आता एक बाउलमध्ये काढून घेऊ आपण. किती छान कलर आलेला आहे. त्याच्यात ऑइल आहे सरसोचं, त्याच्यामुळे तर आपल्याला ऑइल टाकायची गरज नाही आहे. आता छान आपण कोथिंबीर टाकून थोडं सजवून घेऊ, थोडं गार्निश करून घेऊ आणि आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा तरी बनवून बघा. बाय.